कर्जाचा डोंगर आणि अवैध सावकारांचा जाच माणसाला कोणत्या थराला नेऊ शकतो याचे अंगावर शहारे आणणारे प्रकरण चंद्रपूर जिल्ह्यातून समोर आले होते। नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील शेतकरी रोशन कुडे यांनी अवैध सावकारीच्या विळख्यातून सुटण्यासाठी कंबोडियामध्ये जाऊन आपली किडनी विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती। मात्र इतकं टोकाचे पाऊल उचलूनही आजही हा शेतकरी न्यायासाठी सरकारी उंबरठे झिजवत असून अखेर हतबल होऊन त्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवैध सावकारांची संपत्ती गोठवण्याचे आदेश दिले होते। या निर्णयामुळे रोशन कुडे यांना न्यायाची आशा पल्लवित झाली होती। मात्र 1.5 महिना उलटूनही प्रशासनाकडून कोणतीच ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप कुडे यांनी केला आहे। सावकार आजही मोकाट असून प्रशासकीय यंत्रणा ढिम्म आहे अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली आहे। माझी सरांना एकच मागणी होती की माझ्या प्रकरणाला 4 महिने होऊन सुद्धा मला अजूनपर्यंत ना कुठलीच वस्तू मला परत मिळाली। आमचे उत्पन्नाचा स्रोत हे शेती असल्यामुळे माझी पूर्ण शेती मला परत मिळावी याच्यासाठी मी निवेदन केले व 25-2 विधानसभेत लक्षवेधी सूचना सावकारांची संपत्ती गोठवण्याची सूचना असून सुद्धा 1.5 महिना झाला तरी पण त्यांची संपत्ती कुठेच गोठवण्यात आली नाही। आज अशी परिस्थिती आहे की सावकार तुपाशी असल्यासारखी परिस्थिती आहे आणि पीडित उपाशी आणि हलाखीची जीवन जगण्याची परिस्थिती आहे। मी शासनाला एवढीच विनंती करेन का मला जर एकतर लवकरात लवकर मदत द्या, नाहीतर मला इच्छा मरण्याची परवानगी द्यावी। मी माझ्या पूर्ण कुटुंबासकट मी इच्छा मरण्याला तयार आहे। मला लवकरात लवकर एक तर मदत करा, नाहीतर मला इच्छा मरण्याची परवानगी द्या आणि शासन मला माझ्या मृत्यूनंतर जर न्याय देत असतील तरी ते सुद्धा मला मी मान्य आहे।